नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर अंतर्गत ज्या मित्रांनो तब्बल गट ड च्या पदासाठी 96 जागांसाठी मित्रांनो सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। तर याची सविस्तर जाहिरात आपण आपल्या टेलिग्रामवरती कालच मित्रांनो आपण उपलब्ध करून दिलेली आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्या सिरीज बाबतीमध्ये कमेंट्स व मेसेजेस केले होते, त्यामुळे मित्रांनो आपण आजपासून जे परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित जे काही कोल्हापूरसाठी GMC भरती आहे त्याला अनुषंगाने आपण सर्व काही प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत। त्यामधली आपली सिरीज जे की व्हिडिओ मधला आपला आजचा पहिला व्हिडिओ हा असणार आहे। जर तुम्हाला इथून रेग्युलरली कंटिन्यूली जर मित्रांनो GMC कोल्हापूरच्या परीक्षा परिपूर्ण तयारीसाठी तुम्हाला व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन केला नसेल तर जॉइन करून घ्या मित्रांनो, कारण का त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व भरतीचे अपडेट्स व त्या ठिकाणी आपण सविस्तर माहिती मिळवत असतो। तर मित्रांनो, ही जी भरती आहे जी की 2024 म्हणजेच की नोव्हेंबर 2024 मध्ये त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, परंतु काही तांत्रिक कारणास्तव जे आहे याची डेट वाढवण्यात आलेली होती, म्हणजे की त्यावेळेस तात्पुरतं अर्ज जे आहे बंद करण्यात आलेले होते। परंतु मित्रांनो, आजपासून जे याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे। जर तुम्हाला याचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन करून घ्या। टेलिग्राम ग्रुपवर आपण त्या ठिकाणी याची ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 1 मधील राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 1, जे की राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरची स्थापना कोणत्या वर्षी झाली। तर थोडक्यामध्ये हा जी काय RCSM म्हणजेच की राजश्री छत्रपती शाहू महाराज GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या संदर्भात सर्वात बेसिक हा क्वेश्चन आहे। IPS तुम्हाला हे विचारलं तर विचारू पण शकतं। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 2000। तर इसवी सन 2000 साली जे आहे थोडक्यात GMC कोल्हापूरची स्थापना झालेली आहे। तर याची परीक्षा IPS घेत आहे आणि ही जी परीक्षा आहे जी की ऑनलाईन स्वरूपामध्ये असणारी आहे। तर ऑनलाईन स्वरूपात ही परीक्षा तुमची असणारी आहे। त्यानंतर प्रश्न आपला 2 असा आहे, RCSM GMC कोल्हापूर सध्याचे डीन कोण आहे। तर जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे ते तेथील सध्याचे डीन कोण आहेत असा आपला प्रश्न आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की डॉक्टर सत्यवान मोरे हे जे आहे ज्या ठिकाणी सध्याचे डीन आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3रा असा आहे, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली खालीलपैकी। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे बहिष्कृत हितकारणीची सभा जी स्थापना केलेली आहे। तर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला की कधी केली, तर याचं जे उत्तर आहे ते आहे 20 जुलै 1924 साली जे आहे केलेली आहे। कोण्या ठिकाणी विचारलं तर ते आहे मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकारणी सभेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे की 20 जुलै 1924 साली स्थापना केलेली आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, जो की प्रश्न क्रमांक आपला 4 असा आहे, नागालँड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की कोहिमा। तर कोहिमा ही जी आहे जी की नागालँड या राज्याची राजधानी आहे। आणि तुम्हाला सांगतो, जेवढे काही राज्यामधील राज्य आणि राजधान्या आहेत ते तुम्ही तोंडपाठ करून ठेवा, कारण का परीक्षेत तुम्हाला यावर कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण का हे जे आहे ते आतापर्यंत विचारली गेलेली प्रश्न आहेत आणि तुमची ग्रुप डी ची पोस्ट असल्यामुळे स्पेशली तुम्हाला यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच असेल। तेवढा पण तुम्हाला हार्ड स्वरूपाचा पेपर जो हे घेतला जात नाही। त्यानंतरचा प्रश्न 5 आपला पुढील असा आहे, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की गंगा नदीवर उभारण्यात आलेला आहे देशातील पहिला केबल रेल्वे पूल। याचं ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 6, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेलं आहे। तर जे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे त्याला, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान असं जे आहे त्याला नाव देण्यात आलेलं आहे, जे की पेंच राष्ट्रीय उद्यानास। आणि हा आतापर्यंत बऱ्याच एक्झाममध्ये विचारण्यात आलेला IMP प्रश्न आहे। थोडक्यात त्याला आपण PYQ क्वेश्चन देखील म्हणून ग्राह्य धरू शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवून घ्या की पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलं, तर ते आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान। आणि हे जे उद्यान आहे ते कोणत्या स्टेटमध्ये आहे असं विचारलं तर ते आहे मध्य प्रदेश या स्टेटमध्ये आहे। आणि याचं एकूण जे एरिया आहे म्हणजे की क्षेत्रफळ ते आहे 758 चौरस जे काही स्क्वेअर आहे ते आहे 758 चौरस फूट। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, जो की प्रश्न क्रमांक 7 असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला।
तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की तोरणा. तोरणा किल्ला जो आहे जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला आहे. म्हणजेच की 16व्या वर्षामध्ये त्यांनी जे आहे या किल्ल्यापासूनच किल्ले जिंकण्याची जी काही त्यांनी सुरुवात केलेली होती. तर 16व्या वर्षी त्यांनी सर्वात प्रथम तोरणा किल्ला जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला होता. आणि हा शिवाजी महाराज जिंकण्याच्या पहिलं हा जो किल्ला आहे तो आदिलशहाकडे होता. तर आदिलशहाकडून नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतलेला होता. तर 16व्या वर्षी त्यांनी हा किल्ला जिंकलेला आहे. जर मित्रांनो तुम्ही अजूनही कोल्हापूर GMC भरती 2024 साठी मित्रांनो आपले टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्ही ई बुक घेतला नसाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये मित्रांनो आपण परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित संभाव्य प्रश्नपत्रिका व ई बुक मित्रांनो त्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं मित्रांनो बुक्स घेण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही. या ठिकाणी मित्रांनो परिपूर्ण IPSचा सिलेबस मित्रांनो तुम्हाला कव्हर करून देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे सर्व विषय तुम्हाला एकाच ठिकाणी अभ्यास करायला मिळणारे असतील. यामध्ये वैशिष्ट्य जर पाहिलं, ज्यामध्ये गट ड ची संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. जेवढे काही तुमचे संवर्ग आहेत त्या संवर्गाचा सर्व अभ्यासक्रम आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यासोबतच IPSचे आतापर्यंतचे जेवढे काही एक्झाम झालेले आहेत त्यामधले सर्व काही प्रश्नांचा आपण जे की रिपीट होऊ शकतात त्यांचा आपण यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यासोबतच 100 प्रश्न आणि 200 गुणांची परिपूर्ण तयारी मित्रांनो 100% तुमची या ठिकाणी होणारी असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या ठिकाणी होऊन जाईल. त्यामुळे वेळ न वाया घालता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुमची एक सीट रिझर्व करून घ्या, जी की तुम्हाला स्टडी मटेरियल 100% त्या ठिकाणी मिळणार असेल. आणि मित्रांनो 100% अभ्यासाची तयारी एकाच ठिकाणी होऊन जाईल, ज्यामुळे तुमचं पद देखील तुम्ही गाठवू शकता मित्रांनो जर तुम्ही याचा प्रॉपरली अभ्यास केला तर. त्यासोबत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर मिळतीलच, पण मित्रांनो आपलं स्टडी मटेरियल आणि नोट्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर 100% मित्रांनो ही तुम्ही GMC कोल्हापूरची एक्झाम मित्रांनो तुम्ही 100% क्रॅक करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांना ही परीक्षा पास करायची आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे मित्रांनो, आणि लगेचच्या लगेच सर्व काही मिळून घ्या. अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला ते उपलब्ध होत आहे, जे की मार्केटमध्ये कुठेच हे अवेलेबल तुम्हाला होणार नाही. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोल्हापूर GMC ची परीक्षा 100% आत्मविश्वासाने जर परीक्षा पास करायचा असेल तर तुम्ही आपलं सर्व काही A to Z स्टडी मटेरियल तुम्ही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण GMC कोल्हापूरसाठी जेवढं काही आवश्यक आहे तुमच्या परीक्षेसाठी परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित आपण A to Z अभ्यासक्रम त्यामध्ये कव्हर केलेला आहे. ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे गट ड च्या पोस्टसाठी आपण स्पेशली जे हवं ते आपण त्या ठिकाणी परिपूर्ण अवेलेबल करून दिलेलं आहे. तर नक्की ते मिळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करून ते मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 8 असा आहे, भारताच्या संरक्षण सेना दलाचे प्रमुख कोण असतात? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की राष्ट्रपती. राष्ट्रपती हे जे आहे जे की भारताच्या संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 9 असा आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की उपराष्ट्रपती हे जे आहे राज्यसभेचे जे की पदसिद्ध सभापती असतात. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की ग्रामसेवक हा जो आहे ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे, राष्ट्रगोप्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की दादाभाई नौरोजी यांनी जे आहे ते केलेलं आहे. आणि कधी केलं म्हणून असा प्रश्न विचारल्यास ते आहे 1854 साली जे आहे त्यांनी केलेलं आहे राष्ट्रगोप्तर हे वर्तमानपत्र. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा आपला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने जे आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 13वा असा आहे, चवदार तळे सत्याग्रह कोणी केला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे थोडक्यात चवदार तळे सत्याग्रह केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, निवडणूक आयुक्ताची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राष्ट्रपती हे जे आहे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतात. त्यानंतर प्रश्न 15वा, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, म्हणजे की बी जीवनसत्व अभावी जे आहे बेरीबेरी हा जो आहे थोडक्यात आजार होतो. त्यानंतर प्रश्न आपला 16वा, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की स्वादिपिंड या अवयवातून निर्माण होते इन्सुलिन हे संप्रेरक. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 17वा असा आहे, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही?
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की रणथंबोर. तर रणथंबोर हे जे आहे महाराष्ट्रामधील अभयारण्य नाही, पण पेंच, मेळघाट आणि तांडोबा हे जे आहे महाराष्ट्रामधील जे काही व्याघ्र अभयारण्य आहेत. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर विद्यार्थी असे हे आपल्याच्या भाग 1 मधील टॉप 17 क्वेश्चन होते, जे की आपण GMC कोल्हापूरसाठी स्पेशली पाहिलेले आहेत. तर जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ रेग्युलरली हवे असतील सर्व काही पद्धतीनुसार, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि छानसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित A to Z स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सर्व काही तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड मिळेल, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोचिंगची गरज पडणारी नाही. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.